नमस्ते जी, मी बीटी गोरे आणि बीटी गोरे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, कांद्याच्या शेतामध्ये बसलेलो आहे आणि यावर्षी कांदा लागवडीची पद्धत बदलल्यामुळं काय फरक पडतो. आता एकच महिन्याचा कांदा झालेला आहे, पण एक महिन्यामध्ये जे डोळ्यांनी दिसणारे रिझल्ट आहेत ते तुमच्यापर्यंत यावेत म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. मित्रांनो, हा जो कांद्याचा व्हिडिओ आहे, मशीननी लागवड केलेला कांदा आणि हाताने लागवड केलेला कांदा लेबरच्या द्वारे किती फरक पडू शकतो. तर आता यील्ड जेव्हा येईल, जेव्हा आपण हार्वेस्टिंग करणार आहे, तर हार्वेस्टिंग करताना आपल्याला कळणार आहे की उत्पादनात किती फरक पडला. पण आता जर एखाद्याने बघितलं, हे जे व्हिज्युअल्स तुम्हाला आता दिसत आहेत की इकडे हाताने लागवड केलेलं आहे, हे 20 फुटाचं बेड, मध्ये मध्ये आपण 20-20 फुटाचं जे बेड आहेत, हे 20-20 फुटाचे बेड हाताने लागवड केलेले आहेत आणि इकडे हे जे दिसतंय हे सगळं मशीनने लागवड केलेलं आहे. तर मजेशीर गोष्ट मी तुम्हाला इथे ही सांगतो की इकडं जर बघितलं तर हा कांदा आणि इकडं बघितलं तर हा कांदा, कोणी पण म्हणेल की याच्या लागवडीमध्ये कमीत कमी 10 ते 15 दिवसाचं अंतर आहे. किती तुम्हाला कॅमेऱ्याची क्लॅरिटीने हे स्पष्ट होतं मला माहिती नाही आहे, पण एवढी क्लॅरिटी इथं मला दिसते की कोणी पण सांगेल की 10 ते 15 दिवसाचं हे नंतर लागवड केलेलं आहे आणि हे आधी लागवड केलेली. जे की इथे मशीन आल्यानंतर मी सांगितलं की आता लागवड वरतून रोपं टाकणं बंद करा आणि 20 फूट मोजून घेतलं, मशीन पुढं गेलं आणि पुन्हा रोपं टाकायला सुरुवात केली आणि मागे लगेच लेबर होतं आणि त्या लेबरने लगेच ही लागवड केलेली आहे. काय झालं असेल याच्यामध्ये की लागवडीची वेळ पण सारखी आहे, जमीन पण सारखी आहे, त्याला पाणी पण सारखं मिळालेलं आहे, त्याला खतं पण सारखी मिळालेले आहेत आणि ह्या दोन याच्यामध्ये एवढा फरक का. तर जो मेकॅनायझेशनचा आपला व्हिडिओ आहे बीटी गोरे यूट्यूब चॅनलवरती, त्यात मी सांगितलेलं होतं हे जे रोप होतं, हे रोप सरळ खाली पडत होतं, त्याचे मुळं सरळ खाली पडत होते, हे जमिनीत खोलवर जात होतं आणि खोलवर गेल्यामुळं ते जे काही आपण लगेच पाणी दिलं त्याला, त्या पाण्याने ते मुळं लगेच घट्ट झाले, लगेच ते मुळांची वाढ चालू झाली. आणि हे जे लागवड केलेले आहे, आपण ते रोप असं खाली ठेवतोय, अशी गही घेतो आणि रोपं त्याच्यात ठेवतो आणि नंतर आपल्याला मातीमध्ये त्याला मुळांना टाकत असतो आपण. तर ही पद्धतीमध्ये कांद्याचं झोपलेलं जे रोप आहे त्याला उभं व्हावं लागतंय आणि याच्यात ऑलरेडी ते मशीननी जे सोडलेलं होतं ते उभंच होतं. एवढा एकच फरक फक्त याच्यामध्ये आहे. बाकीचे सगळे पॅरामीटर जे आहे एका एका व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की इथे 2 रोपांमधलं अंतर जे आहे ते फक्त 4 बोटं आहे आणि इथे 8 बोटाचं अंतर आहे. इकडे पण 8 बोटं, इकडं पण 8 बोटं, अशा पद्धतीचं ते एकदम सारखा अंतरावरती लागवड झालेली आहे. त्याच्यामुळे एकसारखी त्याची वाढ त्या बाजूला झालेली आहे आणि इकडे जर पाहिलं तुम्ही तर त्याची एकसारखी वाढ झालेली नाही आहे. तर मित्रांनो, एक पद्धत जर बदलली आपण तर उत्पादन किती बदलतंय हे आपल्याला याच्यातनं कळणार आहे. आणि जेव्हा हार्वेस्टिंगला येईल तेव्हा उत्पादन डायरेक्ट इकडं कदाचित 20 टन कांदा आणि इकडं 15 टन कांदा, 5-5 टन कांदा. आपण आत्तापर्यंत फक्त आणि फक्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, खतं टाका, औषधं मारा, दाट लागवड करा, जास्त रोपं बसले पाहिजे. पण मित्रांनो, तसं काही नसतं. ह्या ट्रायलच्या माध्यमातून तुम्हाला 100% कळणार आहे आणि हेच काम फार्म DSS वेगवेगळ्या पिकांच्या माध्यमातून करतं. 13 किलो बियाणं एका एकरमध्ये सोयाबीनचं लागवड केली होती आणि 25 क्विंटल सोयाबीन एका एकरामध्ये काढलेली होती. हा पण व्हिडिओ आपला बीटी गोरे यूट्यूब चॅनलला आहे. कमीत कमी बियामध्ये जास्तीत जास्त उत्पादन, कारण त्या पिकाला पाहिजे तेवढी माती, त्या पिकाला पाहिजे तेवढा सूर्यप्रकाश घेण्यासाठीची जागा, त्या पिकाला पाहिजे तेवढं पाणी आणि अन्नद्रव्य, हे जेव्हा आपण देतो तर ते पिकाची वाढ चांगली होते आणि याचाच इम्पॅक्ट डायरेक्ट येतो की याच्यावरती करपा पण कमी येणार आहे. कारण वाढ एकदम सदृढ आहे, पीक एकदम हिरवगार आहे आणि हिरवगार जर पीक राहिलं तर 100% त्याच्यावरती रोग येणार नाही आहे. आला तरी एकदम चांगल्या पद्धतीने आपण त्याला कंट्रोल करणार आहे. जसं की मी कायम सांगतो ॲव्हेना न्यूट्रीमिक्स, आता याला पण ॲव्हेना न्यूट्रीमिक्स आहे, याला पण ॲव्हेना न्यूट्रीमिक्स आहे. याला चांगले रिझल्ट आले, याला थोडे कमी रिझल्ट आले. तर कमी रिझल्ट येण्याचं कारण काय आहे, तर कमी रिझल्ट येण्याचं कारण लागवडीची पद्धत आहे. तर मित्रांनो, एक एक गोष्ट जी बारकाईने आहे ती शेतीमध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे. आणि जे युवा शेतकरी आहेत, जे 25, 30, 35 वर्षाचे मुलं जे आहेत, जे शेती आत्ता करतायत, त्यांनी खरोखर ह्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. नाहीतर फक्त हे खतं टाकले आणि हे औषधं वापरले की असा रिझल्ट येतो, असं नाही झालं पाहिजे. आता ह्या पण गोष्टी प्रॅक्टिसेसमध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल की लागवडीची पद्धत बदलली तर कांद्यामध्ये बदल जाणवतोय, हे जर खरोखर तुम्हाला जर आवडलं असेल तर माझी विनंती आहे, आपला हा व्हिडिओ लाईक करा,
इतर शेतकऱ्यांना ही माहिती मिळाली पाहिजे, त्यासाठी शेअर करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर लिहायचं आहे. आणि स्क्रीनवरती आत्ता जो नंबर दिसतोय ना तुम्हाला 91 17 51 52 53 हा नंबर वापरा. हा नंबर व्हॉट्सॲपचा नंबर आहे. याच्यावरती तुम्ही प्रश्न लिहून पाठवा. कोणत्याही पिकाचे प्रश्न लिहून पाठवा. मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्याचे उत्तर देईल जर मला येत असेल तर. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही की तुम्हाला हे व्हिडिओ बघायचे आहेत आणि पुन्हा मला प्रश्न विचारायचे आहेत, त्याची उत्तर मी तुम्हाला पाठवणार आहे. आणि अशी आपण शेतीमध्ये एक बदल करत जाणार आहे. फार्म DSS टीम तुमच्यासाठी काम करते, वेगवेगळ्या ट्रायल करते आणि ते लोकांना ह्या डिजिटलच्या युगामध्ये व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे सगळं पाहायला मिळतं. नाहीतर तुम्हाला माझ्या शेतात यायला खर्च होता. आता काहीच नाही, व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे सगळी इन्फॉर्मेशन मिळते. तर थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. थँक्यू सो मच.